हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत, कशा पद्धतीने करायचं आहे म्हणून। अगदी कोणीही ही कटोरी ब्लाउजचं कटिंग करू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने। तर मग चला आपण सुरुवात करू व्हिडिओला। तर मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे, तुम्ही न्यूजपेपर असला तरी पण चालेल। एकदम सोपी पद्धत आहे, ज्या आपण मैत्रिणींना ब्लाउज कटिंग शिकायची त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट तुम्ही जे आहे ना व्हिडिओवरती आलेले आहात, जेणेकरून तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने संपूर्ण पेपर कटिंग जे आहे ना शिकायला भेटणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत कंटिन्यू बघा, अर्धवट व्हिडिओ बघू नका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती पेपर कटिंगची नक्की बघायला भेटेल। तर बघा, एकदम आपण जास्त वेळ न घेता मी तुमच्यासोबत कशा पद्धतीने करायची ते शिकवते। तर पहा, आता इथं सर्वात पहिलं आपल्याला इथं उंची टाकायची आहे। तर तुम्ही ओपन बाजू आहे घेतलेली मी ह्या साईडनी। तर आपण बॅक साईड फ्रंट पार्ट दोन्ही पण सोबतच कटिंग करणार आहे, त्यामुळं आपण इथं दोन्ही पण असे जे आहे एकमेकांवरती हे पेपरचं पॅटर्न जे आहे ते असं एकमेकांवरती आहे, म्हणजे सिंगल नाही घेतलेला तर डबल घेतलेला आहे। तर आपण इथं आता याची उंची टाकू। तर मी 13.5 इंच उंची घेते आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घेते, म्हणजे किती पण उंची घ्यायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच हा मिळवायचा आहे। तर 13.5 इंच प्लस 1 इंच घेतलात तर ती 14.5 इंचावरती आपली उंची झालेली आहे। तर मग आपण इथं हे संपूर्ण उंचीचं जे माप आहे ते आपण इथं सरळ लाईन मारून घेऊ। आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथं घडीचं माप टाकायचं आहे। हे आपण घेतली उंची, त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे घडीचं। आता इथं कितीची पण छाती असू शकते, जशी 32ची असेल, 34ची असेल, 36ची असेल, 38ची असेल, 40ची असेल, त्याचा चौथा भाग करायचा आहे। तर म्हणजे जर 32 छाती असेल तर तुम्ही त्याला 4ने भागायचं, म्हणजे जसं 4ने भागल्यानंतर म्हणजे किती उत्तर येतं त्याचं ते बघायचं। जसं 32 छाती येतं त्याचा चौथा भाग येतो 8 चौक 32, म्हणजे त्याला 8ने भाग जातो, बरोबर। म्हणजे मग आपल्याला त्याचे 4 भाग केले तर त्याचं 8 इंच हे उत्तर येतं 32 छातीचं। तर मी तुम्हाला 32 छातीचं दाखवते। तर पहा, इथं 8 इंच हे आपलं छातीचा चौथा भाग झाला आणि 2 इंच हे शिलाई मार्जिन झालं। म्हणजे आता तुमचं इथं छातीचा किती पण चौथा भाग येऊ शकतो ना। जर तुमचं 34ची छाती असेल तर मग तुमचं 8.5 इंच येईल, 36चं असेल तर 9 इंच येईल, है की नाही। या पद्धतीने तुम्हाला इथं चौथा भाग टाकून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन हे घ्यायचंय, जसं मी आता। तर इथं आपण घडीचं माप टाकून घेतलं, बरोबर। आता आपल्याला इथं शोल्डर मोजायचंय। तर हे बघा, आता आपल्याला शोल्डर किती घ्यायचं, तर शोल्डरचं गळा रुंदी जी आहे ती आपण 2.25 इंच ठेवणार आहे। त्याच्यानंतर शोल्डर पट्टी जी आहे ना ती मी इथं 3 इंच ठेवते। शिवल्यानंतर 2.5 इंचाची तयार होईल, त्याच्यामुळे मी अर्धा इंच जास्त घेतलं। तर तुम्ही सुद्धा तुम्हाला जेवढी शोल्डर पट्टी ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचंय। तर सगळं शोल्डर जर हे मोजलं तर हे 5.25 इंचाचं माझं शोल्डर आहे। तुम्ही 5.5 घेऊ शकता, 5.25 इंच घेऊ शकता। या पद्धतीने तुम्हाला शोल्डरचं माप टाकायचंय। पण शोल्डरचं माप घेताना शोल्डर जास्त मोठं घ्यायचं नाही। जर तुमचा गळा वरती असेल, जसं की इकडनं आपण जर गळा मोजतो, जसं कुणाचा 6 इंच, 7 इंच, 8 इंच असा गळा असेल, 8 इंचापर्यंत गळ्याची उंची असेल तरच तुम्ही शोल्डर जे आहे ना ते 5.25 इंच किंवा 6 इंच घ्यायचंय। पण जर तुमचा गळा डीप असेल, जसं 10 इंच, 11 इंच, 12 इंच असं गळ्याची उंची असेल तर तुम्हाला ही शोल्डर पट्टी 4.5 इंच किंवा 5 इंच अशीच ठेवायची आहे। 5.25 इंच डीप गळा असेल तर एवढंपर्यंत शोल्डर हे आपलं गेलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त मोठं शोल्डर घ्यायचं नाही, नाहीतर मग आपलं हे शोल्डर जे आहे ते उतरू शकतं। एवढे तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आता इथून आपण मुंडा उंची मोजून घेणार आहे। तर मी मुंडा उंची जी आहे ती 5.5 इंच ठेवतीये इथं। अशा पद्धतीने आता इथं आपण सरळ लाईन मारून घेऊ। तर या पद्धतीने आपला इथपर्यंत जे आहे मार्किंग झाले। आता इथून आपल्याला द्यायचं आहे मोंड्याचा शेप। तर 1.5 इंचाचा आपण इथं मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे, या पद्धतीने राऊंड शेप देऊन घ्यायचा हा। तर हा आपला बॅक साईडचा मोंड्याचा शेप झाला। आता आपल्याला फ्रंट पार्टचा मोंड्याचा शेप द्यायचा आहे।
तर आपण इथूनच आहे ना 1 इंच मोंड्याचा शेप द्यायचा आहे। तर आपण फ्रंट पार्टचा पण मोंड्याचा इथं आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला इथून आता काय करायचं आहे आपल्याला, तर सर्वात पहिलं आपण याची कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण बॅक साईडचा पार्ट जो आहे ना तो वेगळा करून घेऊ। हे बघा, आता इथून आपण हे कटिंग करून घेऊ। व्हिडिओत काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा। आता हा जो आहे आपण सर्वात पहिलं बॅक साईडचा मोंड्याचा आकार जो आहे तो आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे हा पार्ट वेगळा करायचा आहे। त्याच्या पहिलं काय करायचं, जी गळारुंदी आपण घेतलेली आहे तिथं थोडंसं आपल्याला कट लावायचं आहे, म्हणजे आपलं बॅक साईड फ्रंट पार्टचा जी गळारुंदी आहे ती सेम टू सेम निघल ना। आता आपण हा बॅक साईड पार्ट हा वेगळा करून घेऊ। याच्यावरती तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा आहे। जसं की आता इथून तुम्ही जो काय गळा घ्यायचा आहे तुम्हाला तो घ्या। मी जसं आता 9.5 इंच घेतला आणि 2.5 इंच ही गळारुंदी ओपन ठेवायची आपल्याला। त्याच्यानंतर इथून आपण बॉक्स काढून घ्यायचा। हे बघा, या पद्धतीने इथून गोल गळा घेतला। इथं तुम्ही डिझाईनचा पण गळा घेऊ शकता। तर तुम्ही या पद्धतीने हा आपला संपूर्ण बॅक साईड पार्ट तयार झाला आणि आपण बॅक साईडला जे टक्स मारतो ते आपल्याला इथे मारून घ्यायचे, जे आपण इथं खाली मारतो ना असं या पद्धतीने टक्स ते तुम्हाला मारून घ्यायचे। तर आडवा टक्स हा तुम्ही 4 इंच घ्यायचा आहे आणि उभा टक्स सुद्धा 4 इंच घ्यायचा आहे। या पद्धतीने बॅक साईड पार्ट आपला संपूर्ण तयार झाला। आता आपण फ्रंट पार्ट याच्यावरती कटिंग करणार आहे। तर त्याच्या पहिला आपण जो मोंढ्याचा आकार आहे तो आपण इथे कट करून घेऊ, कारण की तो आपण सर्वात पहिला कापला तो आपला बॅक साईडचा होता। आता हा आपला फ्रंट पार्टचा खोल भाग आपण इथं कट करून घेतला। आता याच्यावरती आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करणार आहे। तर मी इथं पुढचा गळा टाकून घेतेय। तर माझा पुढचा गळा 6.5 इंच आहे आणि 2.5 इंच ही गळारुंदी आहे। आणि या पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा आणि असा गोल गळा घेतलेला आहे, कारण की आपला कटोरी ब्लाउजचा आहे। त्याच्यानंतर 2.5 इंच जे आहे योकपट्टीचं मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला। अशा पद्धतीने आपण योकपट्टीचं मार्किंग करून घेतलं। आता 1.5 इंच इथून योकपट्टीचा शेप द्यायचा आहे आपल्याला। बघा, या पद्धतीने आपण योकपट्टीचा ही शेप देऊन घेतला। आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथं कटोरीचं माप टाकून घ्यायचंय सर्वात पहिलं। तर मी इथून असा सेंटर घेते, जसं 10 इंचाचा आपली घडी आहे तर त्याचा मधला सेंटर येतो 5 इंच। तर ही आपला कटोरीचा पॉइंट झाला। त्याच्यानंतर वर सरळ लाईन मारून घेते एक। ज्या ताईंना कटोरीचा शेप जमत नाही त्यांनी या पद्धतीने आकार रेष जी आहे ती मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचं आहे, तर 1 इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे आणि हा 1 इंच घेतल्यानंतर या मोंढ्यापासून 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा। आता हे पॉइंट आपल्याला जोडून द्यायचे तसे। या पद्धतीने इथं आपला कटोरीचा हा जो आहे शेप तयार झाला। आता हे आपण कटिंग करून घेऊ। हे बघा, या पद्धतीने गळा वेगळा करून घेऊ। त्याच्यानंतर मी योकपट्टी पण वेगळी करून घेतली आणि आता ही जी कटोरी आहे ती पण आपण इथं वेगळी करून घेऊ। तर या पद्धतीने आपण हे पार्ट वेगळे करून घेतलेत आणि ही जी योकपट्टी आहे ही आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंचानी वाढवायची आहे। ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज वरती ही योकपट्टी ठेवशान कटिंग करताना त्यावेळेस ही 1.5 इंच वाढवायची। 1.5 इंच म्हणजे किती, तर 1 इंचाला 2 रेषा कमी इतकं असं हे 1.5 इंच असतं, म्हणजे अर्धा इंच आणि प्लस त्याच्या पुढे 2 रेषा इतकं आपल्याला हे 1.5 इंच वाढवून घ्यायचंय खालच्या साईडने, नाहीतर मग तुमचा फ्रंट पार्ट हा कमी पडन। तुम्हाला ह्या क्रॉस पट्टीमध्ये काहीही करायचं नाहीये, ही आहे असंच ठेवून कटिंग करायचंय। आता आपल्याला काय करायचंय, तर जो कटोरी आहे ती कशी वाढवायची ते सांगते मी। तर त्यासाठी आपण इथं हे या पद्धतीने पेपर ठेवून घेऊ। त्याच्यानंतर ही कटोरी जशीच्या तशी आखून घ्यायची आहे।
हे बघा या पद्धतीने कटोरी जशीच्या तशी आखून घेऊ। आता ह्या कटोरीचा सर्वात पहिला आपण मधला सेंटर काढून घेऊ। हे बघा या पद्धतीने मधला सेंटर काढू। आता ही कटोरी आपल्याला ह्या साइडनी वाढवायची आहे, तर ह्या साइडनी आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे, जी आहे 1 इंचानी वाढवून घ्यायची आणि ह्या साइडने आपल्याला कटोरी ही 1.5 इंच वाढवायची आहे। त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे आणि जो आपण इथं हा पॉइंट घेतलेला आहे इथून आपल्याला खाली 1.5 इंच वाढवायचं आहे। तर तुम्ही इथून पण हा पॉइंटचा मधला सेंटर घेऊ शकता। हे बघा या पद्धतीने। तर आपलं इथं कसं इकडनं 1 इंच वाढलेला आहे आणि इकडनं 1.5 इंच वाढवलेला आहे, त्यामुळे हा पॉइंट जो आहे ना थोडा सरकणार आहे, त्यामुळे तुम्ही इथं या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। तर हा आपण कॅन्सल करायचा आणि हा घ्यायचा आहे। तर ज्यावेळेस आपण हे पॉइंट मोजू त्यावेळेसच पॉइंट हा मोजून घ्या, जेणेकरून जो आहे ना पॉइंट चुकणार नाही। त्याच्यानंतर आपण हा पॉइंट खालचे पण जोडून घ्यायचे। हे जोडल्यानंतर आता इथून आपल्याला काय करायचंय, 1/2 इंच वरच्या साईडला वाढवून घ्यायचंय। आता हुक लूप पट्टीच्या साईडला ज्या ताईंना पहिलं हुक लावल्यानंतर टाईट होतो ब्लाऊज त्यांनीच इथं वाढवायचंय, नाहीतर मग डायरेक्टली इथून जोडलं तरीही चालतं, बरोबर। जसं की मी इथून डायरेक्टली जोडून घेतलं, परत काय होतं ब्लाऊज जो आहे ना तो फ्रंट पार्टला लूज होतो, त्यामुळे तुम्ही इथं डायरेक्टली हे असं जोडून घेतलं तरी चालेल, पण ज्या ताईंना हुक लावल्यानंतर टाईट होतं त्यांनी इथं 1/2 इंच वाढवून घेतलं तरीही चालेल। आता जसं मी इथं 1/2 इंच वाढवलं त्याच पद्धतीने इकडे पण तुम्ही वाढवू शकता, नाहीतर असं जोडून घेतलं तरीही चालेल। पण आपल्याला ह्या साईडला जिथं राऊंड द्यायचं आहे तिथं 1/2 इंच हे वाढवायचंय आणि त्याच्यानंतर हा शेप जो आहे तो आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपली 32ची कटोरी जी आहे ती तयार झाली। या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने कटोरी पण आपण कशी वाढवायची ते पाहिलं। इथं तुमची कटोरी कोणत्या पण साईजचं जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करेल असेल तर तुमच्या कटोरीचा शेप आकार हा वेगळा येणार आहे, त्यामुळं तुम्ही इथं या पद्धतीने ट्राय करून बघायचं आहे तुमची कटोरी कशी काढायची, म्हणून तुम्ही संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित जो आहे कटिंग करायचा आहे, त्याच्यानंतर स्टिच करायचं आहे आणि त्याच्यानंतर मला कमेंट सुद्धा तुम्ही करून सांगायचं आहे। तर बघा आपली कटोरी जी आहे ती किती छान अशी निघलेली आहे। तर या पद्धतीने इथे आपला हा बरोबर इथे हा पॉइंट येणार आहे। तर उभा टक जो आहे तो तुम्हाला 2.5 इंच घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आडवा टक जो आहे तो 1.25 इंच घ्यायचा आहे। तर बघा फायनली आपली कटोरी किती छान आणि सुंदर मस्त अशी तयार झालेली आहे। एकदम मस्त तिला शेप वगैरे आलेला आहे। ज्यावेळेस आपण हे क्रॉस पट्टीमध्ये फिट करू त्यावेळेस ही कटोरी व्यवस्थित याच्यामध्ये येऊन फिट होती, त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही की घाबरायचं नाही चुकतं की काय। तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकतायत तर तुम्ही सर्वात पहिलं जुन्या ब्लाऊजवरती एखादा जुना खराब ब्लाऊज पीस असेल तर त्याच्यावरती ट्राय करायचं आहे। पण आपण सुरुवातीला जर तुम्ही चांगला कपडा घेतलात, म्हणजे कॉटन मधला कपडा घेतलात किंवा अस्तरवर एखादा म्हणजे चांगला पीस घेऊन जर तुम्ही ब्लाऊज ट्राय केला तर तुमचं ब्लाऊज सुद्धा चांगलंच येणार आहे। पण जर तुम्ही एकदम सुळसुळा एकदम असा खराब ब्लाऊज पीस घेऊन ब्लाऊज जर शिवायला घेतलात तर त्या ब्लाऊजचं फिनिशिंग अजिबात येणार नाही आणि तुम्हालाही कुठंतरी असं कम्फर्टेबल असं झाल्यासारखं वाटेल। त्यामुळे तुम्ही ब्लाऊज पीस घेतानाच थोडासा खराब झाला तर हो द्या, काहीतरी शिकण्यासाठी थोडंसं आपल्याला काहीतरी खराबही झालं तरी काहीही अडचण नाही। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा। चांगला कपडा घ्या शिवायला, जेणेकरून तुम्हाला शिवायला पण छान वाटेल आणि ब्लाऊजही तुम्ही जर चांगला शिवला सर्वात पहिलं तर ब्लाऊज सुद्धा तुम्ही घालू शकता। इतका सुंदर आणि छान ह्या ब्लाऊजचं फिटिंग कटिंग आहे। नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।